45 वयाच्या माणसाने माझी तर हालतच खराब केली. त्याने रोज 3 तासापर्यंत सतत माझ्याकडून करून घेतलं. ही कथा माझ्या आणि माझ्या नोकराची आहे. माझ्या नोकराचे वय 45 वर्ष आहे. कहाणी सुरू होण्याअगोदर मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगणार आहे. माझे नाव किरण आहे आणि माझे वय 25 वर्ष आहे. माझा नोकर माझ्यापेक्षा 20 वर्ष मोठा आहे, पण दिसायला तो अगदी 30-35 वयाचाच वाटतो. माझे जेव्हा नवीन लग्न झाले होते तेव्हा मी खूपच सुंदर होती आणि आजसुद्धा आहे. पण माहीत नाही माझा नवरा माझ्यापासून लांब लांब का राहत होता. सुरुवातीला माझा नवरा मला खूप प्रेम करायचा, पण जसा मला मुलगा झाला त्यानंतर माझा नवरा माझ्यापासून दूर दूर राहू लागला. तो माझ्यासोबत असे का करत होता मला काहीच कळत नव्हते. त्यांचा असा व्यवहार मला अजिबात आवडत नव्हता. आता मी मनातल्या मनात खूपच उदास राहू लागली. मला काम करण्याची देखील इच्छा होत नव्हती. त्याचबरोबर मुलाला सुद्धा सांभाळायचे काम होते. जेव्हा मी हे सर्व आपल्या पतीला सांगितलं तर त्यांनी एका वयस्कर माणसाला नोकर म्हणून घरी घेऊन आले, ज्याचे वय 45 वर्ष होते. मी त्यांना काका म्हणून बोलत होती. ते घरातील सर्व काम करायचे आणि कधीकधी माझ्या मुलाला सुद्धा जेवण भरवायचे, ज्यामुळे मी खूपच खुश होती, कारण की मला खूपच आराम मिळत होता. पण दुःख ह्याच गोष्टीचं होतं की माझा नवरा माझ्यासोबत नाराज नाराज राहत असायचा. माझ्यापासून नेहमीच लांब राहायचा. जेव्हा ते घरी यायचे तेव्हा लवकरच त्यांना जेवण वाढायचं. जरी मी माझ्या नवऱ्यासोबत बोलायला जायची तेव्हा माझा नवरा तोंड फिरून निघून जायचा. आता मला राहावलं जात नव्हतं. मी आता खूपच उदास राहू लागली. एक दिवस त्या नोकराने येऊन मला विचारले, काय झालं बेटा? काका, तुम्ही येथून जा. तुम्ही समजू शकत नाही की मी उदास का आहे. यावर त्याने म्हटले, मी तुमची काही मदत करू शकतो का? मी म्हटले, तुम्ही माझी काय मदत करणार? तुमच्याकडून काहीच होणार नाही. तसेही तुम्ही घरातील एवढं काम करता, हीच गोष्ट माझ्यासाठी खूपच मोठी आहे. तेव्हा त्या नोकराने म्हटले, मॅडम, मी ही नोकरी मजबुरीने करत आहे. मला यावेळी पैशाची खूपच गरज होती, यामुळे मला ही नोकरी करावी लागली. पण येथे येऊन मला आपल्या लोकांसारखी वागणूक मिळाली, म्हणून आता ही नोकरी सोडण्यासाठी माझं मन करत नाही. आणि ज्याची मॅडम इतकी सुंदर असेल, तसेच तिचा पती नोकराला एवढे प्रेम देत असेल, तो माणूस दुसऱ्यांकडे काम करायला कसं जाईल? म्हणून मी विचार केला की आता मी कायमचा इथेच काम करेल. जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला आपलं समजून सांगू शकता. मी म्हटले, ठीक आहे, जेव्हा गरज असेल तेव्हा मी तुम्हाला सांगेल. दुसऱ्या दिवशी सकाळी परत तो नोकर आला आणि परत मला उदास पाहून माझ्याजवळ बसला. आज तर त्यांनी एवढा हट्ट पकडला होता की काहीही होऊ दे, माझ्या उदासीचे कारण जाणूनच घेणार होता, असा निश्चय त्याने केला होता. मी सुद्धा गप्प बसू शकली नाही आणि त्याला सर्व काही सांगून टाकले की माहीत नाही का, पण माझे पती माझ्याशी नाराज राहू लागलेत आणि ते माझ्यापासून लांब लांब राहत असतात, इथपर्यंत की ते माझ्याशी बोलतसुद्धा नाही. जेव्हा मी त्याला त्या गोष्टी सांगितल्या तेव्हा त्याने विचारले, मॅडम, तुम्ही एवढ्या सुंदर आहात तरीही साहेब असे का करतात? यावर मी म्हटले, तेच तर मला सुद्धा काहीच माहिती नाही. यावर त्याने म्हटले, ठीक आहे, मला हे सांगा की या गोष्टी लग्न झाल्यानंतर झाल्या का मूल झाल्यानंतर झाल्या? यावर मी म्हटले की लग्नानंतर माझा नवरा माझ्यावर खूप प्रेम करत होता, पण जेव्हापासून मुलगा झाला तेव्हापासून माहीत नाही ते माझ्यासोबत का वेळ घालवत नाही, तसेच माझ्यासोबत बोलतसुद्धा नाहीत. मी त्यांच्यासोबत काही बोलायला जाते तेव्हा ते लगेच तेथून तोंड फिरवून निघून जातात. आता तुम्हीच सांगा, माझा नवरा माझ्यासोबत असा वागत असेल तर मी उदास का राहू नये? नोकराने म्हटले, हो मॅडम, तुम्ही तर एकदम बरोबर बोलत आहात. पण मला तर असं वाटतंय की तुमच्या पतीला तुमच्यामधून इंटरेस्ट संपला आहे. हे ऐकून माझ्या चेहऱ्याचा रंगच उडाला, पण मी काहीच बोलले नाही. तेव्हा तो नोकर मला म्हणाला, मॅडम, जर तुम्हाला राग येत नसेल तर मी एक गोष्ट सांगू? मी म्हटले, हो सांग ना. त्यावर तो नोकर म्हणाला, जर तुम्ही माझं ऐकलात तर तुमचे पती तुमच्याशी पुन्हा एकदा चांगले बोलतील आणि तुम्हाला प्रेमसुद्धा करतील. मी म्हटले, तुम्हाला माहीत नाही मी किती दुःखात आहे. मला तर नेहमी वाटतं की माझ्या नवऱ्याने माझ्याशी बोलावे, माझ्या मुलाला जीव लावावा, त्याला जेवण भरवावे, पण ते तर आपल्या कामात नेहमीच बिझी असतात. ना ते माझ्याशी कधी बोलतात, नाही आपल्या मुलाला खेळवत असतात. तेव्हा त्यांनी म्हटले, मॅडम, तुम्ही एक काम करा, जेव्हा साहेब ड्युटीवर जातील तेव्हा तुम्ही माझ्याजवळ या आणि मग मी तुम्हाला जे बोलेल
ते तुम्हाला करावे लागेल, पण तुम्हाला माझी एक अट मान्य करावी लागेल. मी म्हटले, चालेल, मी ते सुद्धा करायला तयार आहे. तुम्ही सांगा मी काय करू? तेव्हाच नोकराने म्हटले, अट ही आहे की तुम्ही साहेबांना काहीच सांगू नका. तुम्ही हे सुद्धा सांगू नका की हे सर्व करण्यासाठी तुम्हाला मी सांगितले. यावर मी म्हटले, हो चालेल, मी त्यांना काहीच सांगणार नाही. तुम्ही सांगा मी काय करू? तुम्हाला माहीत नाही, मला माझ्या नवऱ्यासोबत बोलण्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी तयार आहे. नोकराने म्हटले, ठीक आहे मॅडम, जेव्हा साहेब ऑफिसला जातील तेव्हा काहीच वेळ न घालवता तुम्ही माझ्याजवळ या. थोड्या वेळानंतर रात्र झाली आणि माझे पती घरी आले आणि जेवण करून झोपायला गेले. माझा मुलगा रडू लागला तेव्हा मी त्याला दूध पाजून झोपवले. दुसऱ्या दिवशी जेव्हा माझा नवरा कामाला निघून गेला आणि माझा मुलगासुद्धा झोपला होता तेव्हा मी त्या नोकराजवळ गेले आणि म्हटले, काका आता सांगा मला काय करायचे? अंकलने म्हटले, बघ, रोज तुला 3 घंटे माझ्याजवळ यावे लागेल तरच काम होईल. मी म्हटले, ठीक आहे, मी तुमच्याजवळ 3 घंटेसाठी येईल, परंतु माझ्या मुलाला कोण सांभाळेल? तेव्हा अंकलने म्हटले, यात काय मोठी गोष्ट आहे? तुम्ही तुमच्या मुलाला सुद्धा सोबत घेऊन या. जर तो रडू लागला तर मी त्याला सांभाळेल. मी म्हटले, ठीक आहे, तसंही तो लहान मुलगा आहे, तो कुठे या सर्व गोष्टी साहेबांना सांगेन. मी म्हटले, हो ते सुद्धा बरोबर आहे. तेव्हा मला आठवले की मी माझ्या मुलाला घरी सोडून आली आहे. मी लगेच त्या नोकराला म्हटले, आता मी जात आहे, माझ्या मुलाला उद्या मी 3 तासासाठी सोबत घेऊन येईल. एवढं बोलून मी घरी निघून गेली. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती आणि तो नोकर म्हणजेच अंकलसुद्धा कामावर आला होता. नोकराने सर्व काम करून घरी निघून गेला आणि परत सकाळी आला. घरात येताच त्यांनी लवकरात लवकर नाश्ता बनवला. त्यानंतर माझा नवरा नाश्ता करून ड्युटीसाठी निघून गेला. तेव्हा तो नोकर माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, चला मॅडम. मग 3 तास त्याने मला जे सांगितले ते मी केले. असेच काही दिवस निघून गेले आणि हळूहळू मी खूपच सुंदर दिसू लागली. मला वाटत नव्हते की ती मीच आहे, कारण की मुलगा झाल्यानंतर मी थोडी जाड झाले होते. आता हळूहळू माझं शरीर थोडं स्लिम झालं होतं आणि मी आता खूपच सुंदर दिसू लागली होती. असं वाटत होतं की मी आधीपेक्षा खूपच सुंदर दिसत आहे. आणि मी काही दिवसांपासून हे सुद्धा पाहत आहे की माझा नवरासुद्धा परत एकदा माझ्याकडे आकर्षित होऊ लागला होता आणि त्याला माझ्यासोबत बोलायचे होते. परंतु त्या नोकराने मला हे सुद्धा सांगितले होते की जर तुमचे पती तुमच्याशी बोलायला पाहत असतील तरीही तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करा, तेव्हा ते तुमच्याकडे जास्तच आकर्षित होतील आणि तुमच्याशी बोलायला पाहतील. हळूहळू साहेबांनासुद्धा आपल्या चुकीची जाणीव होऊन जाईल आणि मग तुम्ही बघा, साहेब त्यांच्या चुकीसाठी तुमच्याशी माफी मागतील. यावर मी म्हटले, हो अंकल, तुम्ही एकदम बरोबर बोलत आहात, मी तसेच करेल. एक दिवस जेव्हा मी अंकलजवळ गेले तेव्हा त्यांनी मला म्हटले, चला आता 3 तासासाठी करा. मी म्हटले, ठीक आहे. तेव्हाच माहीत नाही कुठून माझे पती मला शोधत आले आणि दरवाजाच्या बाहेर उभे राहून आमच्या दोघांचे बोलणे ऐकू लागले. आता त्यांना खूप राग आला होता. त्यांनी बाहेरूनच लाथ मारून दरवाजाला धक्का दिला. जसा दरवाजा उघडला, माझा नवरा माझ्याकडे पाहून एकदम हैराण झाला. जणू काही आश्चर्यचकित होऊन माझ्याकडे पाहू लागला आणि अंकलची देखील घाबरून हालत एकदम खराब झाली होती, कारण की हे सर्व त्यांनीच केलं होतं. अचानक माझे पती माझ्याजवळ आले आणि मला म्हटले, तू असं करशील याची मला कधीच अपेक्षा नव्हती, कारण की मी तुला कधीच असं पाहिलं नव्हतं. मित्रांनो, त्या अंकलनी मला रोज 3 तास एक्सरसाइज करण्यासाठी सांगितले होते आणि मी रोज 3 घंटे एक्सरसाइज करायची. परंतु साडीमध्ये व्यायाम करता येत नव्हता, म्हणून जिमचा ड्रेस घालून व्यायाम करायची. माझ्या पतीने पहिल्यांदा मला या वेशात पाहिले होते. त्यांनी असा विचार केलासुद्धा नव्हता की असे कपडेसुद्धा घालू शकते आणि एवढी सुंदर दिसेल. त्यांनी मला पहिल्यांदा अशा रूपात पाहिले होते तेव्हा ते माझ्याकडे पाहतच राहिले. मी एक गोष्ट सांगू, तू आता खूपच सुंदर दिसत आहेस. मला माफ कर, जेव्हापासून आपल्याला मुलगा झाला आहे तेव्हापासून ऑफिसमध्ये खूप जास्तच वर्कलोड आला होता. त्यामुळे मला टाईट ड्युटी करावी लागत होती, जेणेकरून तुला आणि आपल्या मुलाला कुठल्याही प्रकारची कसलीच कमी होऊ नये. पण त्यामुळे कदाचित माझे तुझ्याकडे दुर्लक्ष झाले होते. त्यासाठी मला माफ कर. तुझे वजन थोडे वाढले होते, म्हणून विचार केला की तुला थोडा आराम द्यावा आणि तुझ्याशी कमी बोलावे. पण तुला वाटलं की मी तुझ्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि मलासुद्धा असे वाटले की मी तुझ्यापासून लांब होत आहे.
पण यापुढं असं कधीच होणार नाही. तू माझी बायको आहेस, मी तुझी नेहमी काळजी घेत राहील. नवरा बायकोचे प्रेम पाहून नोकर अंकल खूपच खुश झाले आणि त्यांनी टाळी वाजवली. सोबतच आम्हा दोघांना आशीर्वाद देत म्हटले, बेटा, तुमच्या दोघांची जोडी सदैव अशीच राहू दे. त्या नोकर अंकलमुळे आज माझे पती मला पुन्हा मिळाले. आता तर ते पहिल्यापेक्षा मला जास्त जीव लावत होते आणि माझ्याशी बोलायचे. आज मी माझ्या लाईफमध्ये खूप आनंदी आहे आणि ते फक्त त्या नोकर अंकलमुळेच शक्य झाले. त्यांनी माझं वजन कमी करून माझी खूपच मदत केली आणि आपल्या मुलीप्रमाणे मला खूप काही शिकवले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.